कशाप्रकारे अद्वैतच्या सक्सेसवर जळणाऱ्या राहुलचा कलाने शोध घेतलाय की या सगळ्या पाठीमागे तोच आहे. सोबतच कशाप्रकारे ती त्या गुंडांपर्यंत पोहोचली. सोबतच कशाप्रकारे कलाने नैनाचे सगळे काळे धंदे बाहेर काढले. या सगळ्या गोष्टी आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. राहुलने आणि नैनाने मिळून अद्वैतवर जो विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला असतो तो मात्र आता त्यांच्याच अंगास आलेला असतो आणि त्यामुळे दोघंही खूप घाबरलेले असतात. कारण आता पोलीस दारापर्यंत येऊन पोहोचलेले असतात. राहुल तर अगदी दिवसाढवळ्या स्वप्न बघायला लागलेला असतो आणि त्या स्वप्नात तो बघतो कशा प्रकारे त्याचं भिंग फुटलं गेलं आणि सगळ्यांना कळलं की त्यानेच तो विषप्रयोग केला होता आणि त्यानेच केकमध्ये विष टाकलं होतं. हे जेव्हा सगळ्यांना कळलं तेव्हा मात्र सगळ्यांनी कशा प्रकारे त्याला ट्रीट केलं. आबांनी तर त्याच्या सनसनीत कानाखाली ठेवून दिली. सोबतच पोलीस येऊन डायरेक्टली राहुलला घेऊन सुद्धा गेले आणि खरं तर हे राहुलला पडलेलं एक स्वप्न असतं. राहुल जेव्हा झोपेतून जागा होतो तेव्हा त्याला कळतं की नाही, हे तर मला एक स्वप्न पडलेलं होतं. परंतु या गोष्टीमुळे तो खूप हादरलेला असतो. कारण त्याला माहीत असतं की हे स्वप्न सत्यात उतरायला जास्त टाईम नाही लागणार. जर त्या कलाच्या किंवा पोलिसांच्या हाती आमच्याबद्दल काहीही जरी पुरावा मिळाला तरीसुद्धा मी जेलमध्ये जाईल. राहुल आता प्रचंड घाबरलेला असतो आणि आता त्याला कलाची आणि पोलिसांची खूप भीती वाटायला लागते. तर रोहिणी मात्र राहुलवरच चिडचिड करत असते की का त्याने हा शहाणपणा केला आणि कशाला विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. आता हे सगळं प्रकरण आपल्यावर शेकणार आहे. रोहिणीला या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं की उगाच माझा मुलगा आता या सगळ्यामध्ये अडकू नये. आता उगाच माझा मुलगा या सगळ्यामध्ये अडकू नये आणि त्याला घराबाहेर काढण्यात येऊ नये. याच गोष्टीच्या टेन्शनमध्ये रोहिणी असते. आता कलाला मात्र इकडे वेगळाच आता संशय आलेला असतो. कला आता विचार करत असते की हे सगळं नक्कीच कोणीतरी जाणून बुजून करतंय. कोणीतरी आहे असं की जे अद्वैतच्या जीवावर उठलंय. कोणीतरी आहे असं की जे माझ्याही जीवावर उठलंय. परंतु कोण आहे असं याचा विचार आता कला करत असते. कला सगळ्या सिच्युएशन आठवत असते की कशा प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा तिचा बुके हा डस्टबिनमध्ये फेकण्यात आला होता. त्यानंतर केकमध्ये विष टाकण्यात आलं. त्यानंतर अद्वैत आणि माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट करण्यात आला. तसेच अवॉर्ड फंक्शनच्या दिवशी अद्वैतवर तो प्राणघातक हल्ला झाला. सोबतच मी अद्वैतसाठी जो केक बनवला होता त्या केकमध्ये विष होतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे की आज मिक्सरचा नॉब हा 3 वर सेट केलेला होता. नक्की हे सगळं काय चाललंय? हा योगायोग म्हणायचा की कोणीतरी मुद्दाम हे सगळं करतंय असं म्हणायचं. पण खरं तर कलाचा सगळ्यात पहिल्यांदा डाऊट हा नैनावरच गेलेला असतो. कारण नैना जी असते तिने डस्टबिनमध्ये तो बुके फेकलेला असतो जो की कलाला अद्वैतला द्यायचा असतो. आणि ही गोष्ट कलाला मात्र कन्फर्म असते की ती नैनाताईच आहे आणि ती नैनाताईच होती की जिने बुके डस्टबिनमध्ये फेकला. पण कला या गोष्टीचा विचार करू लागते की नैनाताईने असं का केलं. म्हणजे तिला माझ्यापासून आणि अद्वैतपासून कुठला प्रॉब्लेम आहे. तसंही तिला जर माझं वाईटच करायचं होतं तर तिने मला घरच्यांसमोर बदनाम केलं असतं किंवा काहीतरी वेगळं केलं असतं. परंतु माझ्या आणि अद्वैतमध्ये ती का प्रॉब्लेम क्रिएट करेल. त्यानंतर सोबतच तिला दुसऱ्या एका गोष्टीचा सुद्धा उलगडा होतो. मध्ये विचार करू लागते की ज्यावेळी ती किचनमध्ये गेली होती आणि जेव्हा तिला वाटण करायचं होतं त्यावेळी किचनमध्ये तर फक्त रजनी मॅडम आणि नैनाताई होत्या. आता रजनी मॅडम ऑलरेडी त्यांच्या कामामध्ये होत्या. ऑलरेडी ते त्यांचं काम करत होता आणि रजनी मॅडम तर असं कधीच काही करू शकत नाही. याचा अर्थ नैनाताईने तो नॉब 3 वर सेट केला असेल का? मला मुद्दाम हर्ट करण्यासाठी किंवा मला मुद्दाम लागेल या गोष्टीचा विचार करून नैनाताईने हे सगळं केलं असेल का? नाही, या गोष्टीत नैनाताईचं डोकं असं चालू शकतं याचा माझ्यावर विश्वास आहे. कारण नैनाताईने हे पहिल्यांदा नाही केले. नैनाताई अशीच आहे आणि नैनाताई हे करू शकते. मग आता कलाला आता कन्फर्म झालेलं असतं की याचा अर्थ मला जाणून बुजून हर्ट करण्यासाठी नैनाताईनेच तो मिक्सरचा नॉब 3 वर सेट केला होता आणि सोबतच मी अद्वैतसाठी जो मेहनतीने बुके बनवला होता तो सुद्धा तिने डस्टबिनमध्ये फेकला. ही नैनाताई मला का म्हणून त्रास देतीये, यामागे हिचं नक्की काय मकसद असेल.
समजा जर नैनाताईला मला त्रासच द्यायचा आहे तर ती मला घरच्यांसमोर करेल, घरच्यांसमोर मला काहीतरी त्रास देईल किंवा त्यांच्यासमोर मला बदनाम करण्याचा प्रयत्न करेल. आता कलाला कन्फर्म झालेलं असतं की नैनाताई काहीतरी माझ्या विरोधात करतीये आणि तिच्या डोक्यात काहीतरी माझ्या विरोधात सुरू आहे. परंतु काय आहे, ह्या नैनाताईला नक्की काय करायचं आहे याचं उत्तर काही कलाला भेटत नसतं. त्यामुळे ती ठरवते की इथून पुढे ती फक्त आणि फक्त नैनाताईवर लक्ष ठेवणार, काहीही कोणाला बोलणार नाही, फक्त नैनाताई काय काय करते या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करणार आणि कोणाला काहीच म्हणणार नाही. आता दुसऱ्या दिवशी पोलीस हे घरी आलेले असतात. पोलिसांना बघून सगळ्यात पहिल्यांदा राहुलच घाबरतो, कारण ऑलरेडी त्याला एक स्वप्न पडलेलं असतं ज्यामध्ये पोलीस त्याला घेऊन जात असतात आणि त्याचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं. हे स्वप्न राहुलला पडलेलं असतं. मग ते स्वप्न खरंच सत्यात उतरलंय की काय अशी राहुलला भीती वाटू लागते. राहुल विचार करतो की हे पोलीस मलाच तर घ्यायला आले नाही ना. त्यावेळी नैनासुद्धा घाबरलेली असते. नैना ही घाबरून एका कोपऱ्यात असते आणि राहुलला ती म्हणत असते की राहुल, हे पोलीस आपल्याला घ्यायला तर नाही आले ना, आपण जे केलं आहे हे त्यांना कळलं तर नसेल ना. नैना आणि राहुल दोघंही खूप घाबरलेले असतात आणि कोपऱ्यात दोघं एकमेकांशी काहीतरी कुजबूज बोलत असतात. आता कला हे नोटीस करते. कला विचार करते की पोलीस आलेत, सगळेजण इकडे उभे आणि हे नैनाताई आणि राहुल असे बाजूला का उभेत आणि एवढं काय सिक्रेटली बोलत असेल आणि हे एवढे घाबरलेले का दिसताय. परंतु कला थोडा वेळ त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. पण कलाला आता पहिल्यांदा नैनावर आणि राहुलवर डाऊट आलेला असतो. तर इकडे आता इन्स्पेक्टर साहेब सगळ्यांना सांगतात की तुमच्या घरामध्ये किचनमध्ये वापरणाऱ्या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं विष नाही आहे, कुठल्याही प्रकारचं पॉयझन नाही आहे. यामुळे सगळ्यांना जरा बरं वाटतं आणि कलावरचा सगळ्यात मोठा आरोप आता टळलेला असतो. कारण सगळ्यांना डाऊट हा असतो की कलाने हे सगळं केलं आहे. आता कला हे सगळं करेल तर कसं करेल, घरात एक्सपायर गोष्टी ती यूज करू शकते आणि अशा प्रकारे ती अद्वैतचा जीव घेऊ शकते, असा काहीतरी घरच्यांचा गैरसमज झालेला असतो, म्हणजे सरोजचाच. परंतु आता मात्र तो गैरसमज मिटलेला असतो आणि पोलिसांनी सांगितलेलं असतं की घरातल्या कुठल्याही पदार्थामध्ये पॉयझन नाही आहे. याचा अर्थ पॉयझन हे वरून ओतण्यात आलं होतं किंवा पॉयझन हे वरून टाकण्यात आलं होतं केकमध्ये. ही गोष्ट ऐकल्यावर कलाला मोठा धक्का बसतो. आता कला विचार करते की केक तर मी स्वतः माझ्या हाताने बनवला आहे आणि केकमध्ये तर कुठल्याही प्रकारचं बाहेरचं साहित्य देखील वापरण्यात नाही आलं आहे. घरातलं सगळं मी साहित्य वापरलं आहे आणि घरातल्या साहित्यात कुठल्याही प्रकारचं विष नाही आहे हे पोलिसांनी कन्फर्म केलं आहे. मग याचा अर्थ हाच होतो की कोणीतरी जाणून बुजून ते विष केकमध्ये टाकलं आहे, केकच्या बॅटरीमध्ये ओतलं आहे. परंतु कोण असेल ती व्यक्ती, कोणी टाकलं असेल, आता हा प्रश्न कलाला पडलेला असतो. ज्यावेळी पोलीस सांगतात की विषप्रयोग करण्यात आला आहे परंतु घरातल्या वस्तूंमुळे काही झालेलं नाही आहे, त्यामुळे राहुल आणि नैनाचं टेन्शन आता अजून वाढलेलं असतं. कारण आता ते कलावर दोष देऊ शकत नसतात की हे सगळं कलानेच केलं आहे किंवा इसेन्स एक्सपायर्ड झाल्यामुळे हे सगळं झालं आहे. कदाचित त्यांचं जर नाव या सगळ्यात समोर आलं तर सगळ्यात पहिल्यांदा तेच पकडले जातील, म्हणून ते दोघंही घाबरलेले असतात. कला त्या दोघांचाही चेहरा नोटीस करत असते. कलाला विचार येतो की राहुलने तर काही केलं नसेल ना. परंतु कुठलाही अंदाज बांधण्याच्या आत ती पहिल्यांदा विचार करते की आपण पुरावे शोधूयात आणि मगच अंदाज लावूयात. मग त्यानंतर आता कलाच्या डोक्यात सारखी कटकट सुरूच असते. ती ठरवते की जाऊ दे, मी अद्वैतला काही म्हणणार नाही, कारण तसंही अद्वैतला त्याच्या घरच्यांवर खूप प्रेम आहे आणि त्याच्या घरच्यांवर त्याला खूप विश्वास आहे. मी जर त्याला ही गोष्ट सांगितली तर कदाचित ही गोष्ट तो कधीच मानणार नाही. त्यामुळे मला जर सगळ्यांना सांगायचं असेल, अद्वैतला सांगायचं असेल तर मला पहिल्यांदा पुरावे गोळा करावे लागतील. मग कला विचार करते की केकचं तर माहीत नाही, परंतु एका गोष्टीचे मला पुरावे मिळू शकतात. म्हणून कला विचार करते, अवॉर्ड फंक्शनच्या दिवशी ज्या 2 गुंडांनी आमचा रस्ता अडवला होता आणि सोबतच अद्वैतला त्यांनी बेशुद्ध केलं होतं, त्या 2 गुंडांची मी चांगलीच धुलाई केली होती. परंतु तिथल्या माणसांना मी सांगितलं होतं की ह्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात द्या म्हणून. त्या माणसांनी त्या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलेच असेल. जर मी त्या गुंडांकडे गेले तर त्या गुंडांकडनं मला काहीतरी माहिती मिळू शकते. कला आता त्या गुंडांबद्दल माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचलेली असते.
जेव्हा ती पोलीस स्टेशनमध्ये बसलेली असते तेव्हा तिला अचानक एक गोष्ट आठवते. तिला आठवतं की ज्यावेळी कला आणि अद्वैत दोघंही अवॉर्ड फंक्शनला निघालेले होते त्यावेळी राहुलचा फोन आम्हाला आला होता की तुम्ही कुठपर्यंत पोहोचले म्हणून. अद्वैतने तसं मला सांगितलंही होतं आणि जेव्हा त्याला आम्ही सांगितलं की आम्ही ऑन द वे आहोत, इथे आहोत, त्याच वेळी कसे बरं ते 2 गुंड आले आणि त्या 2 गुंडांनी आमचा रस्ता अडवला. म्हणजे राहुलचा फोन झाल्यानंतर लगेचच हा प्रकार घडला होता. पहिल्यांदा कलाला फक्त डाऊट असतो. कला विचार करते हा जर फक्त माझा अंदाजच असेल तर, आणि जर अंदाज माझा असेल तर खूप चांगलं होईल. मग नंतर आता ती पोलिसांना भेटते. तर ती इन्स्पेक्टरला विचारते की त्या दिवशी अद्वैत आणि माझ्या गाडीचा जो ॲक्सिडेंट झाला होता, म्हणजे आमच्या गाडीच्या समोर जी 2 माणसं आली होती त्या 2 माणसांना मला भेटायचे, पोलीस स्टेशनमध्येच आहेत ना? त्यावर पोलीस सांगतात की नाही मॅडम, ते पोलीस स्टेशनमध्ये नाही आहे आता आणि त्यांची बेल झालेली आहे आणि ते घरी गेलेत. हे ऐकल्यावर कला विचारते की काय, ते घरी गेलेत? त्यांना सोडून देण्यात आलं आहे? बरं मला त्यांचा ॲड्रेस तरी मिळेल का की ते कुठे राहतात म्हणून. मग पोलीस आता कलाला त्या दोघांचाही ॲड्रेस देतात. कला जेव्हा रस्त्याने चाललेली असते तेव्हा तिच्या डोक्यात एक प्रश्न येतो, तो म्हणजे ह्या गुंडांनी खरं काय आहे ते जर मला सांगितलं नाही तर. यासाठी मला असं काहीतरी करावं लागेल की ज्यामुळे हे अडकतील आणि त्या गोष्टीमुळे ते मला सगळं काही खरं सांगायला तयार होतील. मग कला आता एक विचार करते की ज्या दिवशी हे सगळं झालं त्या गुंडांनी अद्वैतला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला किंवा आमच्या गाडीसमोर ते आले, या सगळ्याचं जर मला CCTV फुटेज भेटलं तर बरं होईल. मग ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला असतो त्या ठिकाणी आता कला जाते. सगळ्यात पहिल्यांदा तिथे CCTV लावलेला असतो आणि ते CCTV फुटेज कला काढते आणि त्यामध्ये स्पष्ट दिसत असतं की ती दोघंही माणसं स्वतःहून गाडीच्या समोर आली, स्वतःहून गाडीच्या समोर चालत होते आणि त्यांनी स्वतः अद्वैतच्या गाडीला धडकवलं आणि स्वतःच खाली पडले. हे सगळं जाणून बुजून झालेलं आहे, ही गोष्ट तिथे स्पष्ट दिसत असते. आणि सोबतच अद्वैतला त्यांनी ज्या काही प्रकारे तोंडाला क्लोरोफॉर्म लावण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असतो, हा प्रकारसुद्धा CCTV कॅमेरामध्ये कैद झालेला असतो आणि याच गोष्टीचा फायदा आता कला उचलणार असते. मग त्यानंतर आता कला त्या दोन्ही गुंडांकडे जाते आणि ते दोन्ही गुंड बसलेलेच असतात घरामध्ये. जेव्हा कलाला ते बघतात तेव्हा ते घाबरतात, कारण ऑलरेडी कलाने त्यांना खूप धुतलेलं असतं, खूप मारलेलं असतं, त्यामुळे कलाला कुठंतरी ते घाबरत असतात. सोबतच कलामुळे त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलेलं असतं. त्यामुळे ते कलासमोर हातच जोडतात आणि म्हणत असतात की ओ ताई, तुम्ही आता इथे कशाला आलायत? तेव्हा कला म्हणते की कशाला आलात म्हणजे मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहे म्हणून मी इथे आले. आता तुम्ही मला खरं सांगा की त्या दिवशी अद्वैतवर हल्ला करण्यासाठी तुम्हाला कोणी सांगितलं होतं? आता ते गुंड एकमेकांकडे बघू लागतात आणि ते म्हणतात की ओ मॅडम, आम्हाला कोणाचं नाव वगैरे माहीत नाही आहे, आम्ही स्वतःहून तो हल्ला केला होता. कला म्हणते की नाही, तुम्ही स्वतःहून तो हल्ला केला नव्हता, तर तुम्ही जाणून बुजून केला होता. तर ते गुंड म्हणतात की ओ मॅडम, तुम्हाला काय वेड वगैरे लागलं आहे का? हो, तुम्ही आमचा ॲक्सिडेंट केला, आम्हाला गाडीवरनं खाली पाडलं, त्यावेळी आम्हाला किती सारा त्रास झाला, किती इजा झाल्या आणि त्याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी आम्ही त्या अद्वैतला मारणार होतो. असं म्हटल्यावर कला म्हणते की अच्छा, असं म्हणायचं आहे तुम्हाला तर. मग कला आता त्यांना डायरेक्टली तो CCTV फुटेज दाखवते आणि सांगते त्यांना की बघा यामध्ये स्पष्टपणे काय दिसतंय. यामध्ये तर स्पष्टपणे दिसतंय की गाडीच्या समोर तुम्हीच आलात आणि आमच्या गाडीने नाही तर तुम्ही स्वतः आमच्या गाडीला धक्का देऊन खाली पडला होतात आणि याचा अर्थ तुम्ही हे सगळं जाणून बुजून केलं होतं, हे या CCTV फुटेजमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतंय. मग ते दोन्ही गुंड आता घाबरतात. सोबतच अद्वैतला त्यांनी जे बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असतो तो व्हिडिओसुद्धा CCTV फुटेजमध्ये कैद झालेला असतो आणि तोही व्हिडिओ कला आता त्या दोघांना दाखवते. त्या गुंडांना आता टेन्शन येतं, कारण ऑलरेडी ते जेलमध्ये जाऊन आलेले असतात. कला त्यांना धमकी देते की मला बऱ्या बोलाने सांगा त्या व्यक्तीचं नाव की ज्याने तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं होतं, कारण तसाही तुमचा आणि आमचा काही संबंध नाही आहे आणि तुम्ही आमच्या वाटे जाल असं मला तरी वाटत नाही. या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे कोणीतरी आहे आणि कोणीतरी आम्हाला जाणून बुजून हर्ट करण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते तुमच्या माध्यमातून झालं आहे. त्यामुळे प्लीज आम्हाला सांगा की हे सगळं
कोणी केलंय ते. तर ते गुंड आता दोघंही एकमेकांकडे बघतात, नाही नाही म्हणत असतात. मग कला म्हणते की ठीक आहे, तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू. हा CCTV फुटेज आता मी पोलिसांना देते आणि पोलिसांना दाखवते. ऑलरेडी पोलिसांनी तुम्हाला सोडून दिले, कारण पोलिसांकडे तुमच्याबद्दल कुठलाही पुरावा नव्हता, त्यामुळे पोलिसांनी तुम्हाला सोडलंय. आता जर मी पोलिसांना जाऊन हा पुरावा दाखवला तर मग तुम्ही किती दिवसांसाठी जेलमध्ये जाल याचाही एकदा विचार करा. आता ते दोघंही गुंड घाबरतात आणि घाबरूनच आता ते कलाला सांगतात की आम्हाला राहुल चांदेकर यांनी पैसे दिले होते आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की गाडीचा ॲक्सिडेंट करा. सोबतच काहीही झालं तरी अद्वैत चांदेकर हा अवॉर्ड फंक्शनला पोचू शकला नाही पाहिजे, असं काहीतरी करा आणि त्याला बेशुद्ध करा, त्याचा रस्ता अडवा. या सगळ्या गोष्टी आम्हाला राहुल चांदेकर याने सांगितल्या होत्या. राहुलचं नाव समोर आलेलं असतं, जो डाऊट कलाला असतो तेच झालेलं असतं आणि कलाला या गोष्टीचा प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. मग कला विचार करते की अच्छा, म्हणजे याचा अर्थ असा आहे की राहुल आत्तापर्यंत सुधारलेलाच नाही आहे आणि तो फक्त सुधारल्याची नाटकं करतोय. याचा अर्थ असाच होतो की राहुल घरातल्यांच्या सगळ्यांच्या नजरेत धूळफेक करतोय, फक्त घरच्यांसमोर स्वीट बॉय म्हणून राहण्याचं नाटक करतोय, परंतु आतनं मात्र त्याच्या खूप काही गोष्टी चालल्या आहे. आणि या सगळ्या गोष्टींना नैनाताई आहे जी राहुलला मदत करते, कारण नैनाताईकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. घरामध्ये तिला कोणी मान सन्मान देत नाही, म्हणून ती आता राहुलची साईड घ्यायला लागली आहे. कला आता विचार करते की काहीही करून ह्या दोघांचा खरा चेहरा मला सगळ्यांसमोर आणायचा आहे, परंतु काय करू मी? कारण मी जर असं सगळ्यांना सांगितलं की हे सगळं राहुलने केलं आहे तर रोहिणी मॅडम मात्र माझ्यावर खूप चिडतील आणि ही गोष्ट त्या कधीही मान्य करणार नाही. सोबतच घरातले पण माझ्यावर का विश्वास ठेवतील? म्हणजे मी जर घरातल्या व्यक्तीबद्दल त्यांना असं काही सांगते तर ते माझ्याकडे पुरावे मागतील आणि या गोष्टीचा माझ्याकडे अजून कुठलाही पुरावा नाही आहे. हे दोघं जण आहेत, हे दोघं गुंड आहेत, परंतु मला अजून मात्र स्ट्रॉंग पुरावा पाहिजे. कारण उद्या राहुल पलटेन आणि सांगेल की हेच माणसं खोटे आहेत आणि हे माणसं उगाचच माझं नाव घेत आहे. त्यामुळे कला आता विचार करते की मला काहीतरी ठोस पुरावा जमवला पाहिजे. सोबतच केकमध्ये विष टाकणारा राहुल आणि नैना आहे हेही मला आता कन्फर्म झालंय, परंतु हे सगळं त्यांनी कसं जमवून आणलं आणि हे सगळं त्यांनी कसं केलं याचा माझ्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे. आता तो पुरावा कलाला काहीही करून शोधायचा असतो आणि मग कला आता सर्व चांदेकरांसमोर राहुल आणि नैनाला एक्सपोज करणार असते. पण या सगळ्यामध्ये ती आता हे सिक्रेट मिशन चालवणार असते. म्हणजे तिला माहीत असतं की अद्वैतला ती बोलू शकत नाही, कारण अद्वैतला या गोष्टीबद्दल सांगितलं तर अद्वैतचा तो भाऊ आहे, त्यामुळे अद्वैत काय माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि जर मला राहुलला एक्सपोज करायचं आहे तर मात्र मला हे सिक्रेट मिशन खेळावंच लागणार आहे आणि मला याची खबर कोणालाही कानोकान लागू द्यावी लागणार नाही. त्यामुळे कला आता विचार करते की मी आता नैनावर आणि राहुलवर चांगली बारीक नजर ठेवेल आणि आता राहुलला लवकरात लवकर चांदेकरांसमोर एक्सपोज करेल. तर मित्रांनो, हा पार्ट 1 होता. पुढील भागामध्ये आपण सांगणार आहोत की कशा प्रकारे कलाने राहुलला आणि नैनाला सर्व चांदेकरांसमोर एक्सपोज केलं. सोबतच तिने अशी कुठली एक छान आणि भारी ट्रिक लावली ज्यामुळे राहुल आणि नैना दोघंही तिच्या जाळ्यामध्ये फसले आणि राहुलला आणि नैनाला घराबाहेर काढण्यासाठी कलाही सक्षम ठरली. तर मित्रांनो, ती ट्रिक काय आहे हे आपण पुढील ट्विस्टमध्ये सांगणार आहोत आणि पार्ट 2 मध्ये सांगणार आहोत. तर मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला या ट्विस्ट एपिसोडचा पार्ट 2 हवा आहे की नाही. तर मित्रांनो, जास्तीत जास्त पार्ट 2 म्हणून कमेंट करा, तर लगेचच आपण उद्या ह्याचा पार्ट 2 एपिसोड अपलोड करूयात. धन्यवाद.